आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। उपदेशीसाठी मर्यादा 1. नशिल्या वस्तूंचे सेवन निषिद्ध। अंडी, मांस, मद्य म्हणजे दारू, बियर, तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, तपकीर ओढणे, हुक्का, चरस, अफू, गांजा आदी नशिल्या वस्तूंचे सेवन तर दूरच राहिले, कोणाला नशिल्या वस्तू आणून देखील द्यायच्या नाहीत। बंदी छोड गरीबदासजी महाराज या सर्व अंमली वस्तूंना अत्यंत वाईट असे सांगताना आपल्या वाणीमध्ये म्हणत आहेत की सुरापान मद्य मांसाहारी गमन करे भोगे पर नारी 70 जन्म कटत है शीशम साक्षी साहिब है जगदीशम परद्वारा स्त्री का खोले 70 जन्म अंधा होय डोले मदिरा पीवै कड़वा पानी 70 जन्म श्वान के जानी गरीब हुक्का हरदम पीवते लाल मिलावै धूर इसमें संशय है नहीं जन्म पिछले सूर गरीब सो नारी जारी करे सुरापान 100 बार एक चिलम हुक्का भरे डुबे काली धार गरीब सुर गऊ को खात है भक्ति बिहुने राड भांग तंबाकू खा गए सो चाबत है हाड गरीब भांग तंबाकू पी वही सुरापान से हेत गोश्त मट्टी खाय कर जंगली बने प्रेत गरीब पान तंबाकू चाब ही नास नाक में देत सो तो इराने गए जूं भड़बूजे का रेत गरीब भांग तंबाकू पी वही गोश्त गला कबाब मोर मृग को भकत है देगे कहा जवाब। 2. तीर्थस्थानांवर जाणे निषिद्ध। कोणत्याही प्रकारचे व्रत करायचे नाही, कोणतीही तीर्थयात्रा करायची नाही, नाही कुठले गंगा स्नान वगैरे करायचे, नाही कोणत्याही अन्य धार्मिक स्थळावर स्नानासाठी किंवा दर्शनासाठी जायचे, कोणत्याही मंदिर व इष्टधामात पूजा व भक्तीच्या भावाने जायचे नाही की या मंदिरात भगवान आहे। भगवान कोणी पशु तर नाही आहे की पुजाऱ्याने त्याला मंदिरामध्ये बांधून ठेवले आहे। भगवान तर कणाकणात व्यापलेला आहे। या सर्व साधना शास्त्रांविरुद्ध आहेत। जरा विचार करून पहा की ही सर्व तीर्थस्थळे जसे जगन्नाथाचे मंदिर, बद्रीनाथ, हरिद्वार, मक्का मदिना, अमरनाथ, वैष्णोदेवी, वृंदावन, मथुरा, बरसाना, अयोध्या राम मंदिर, काशीधाम, चुडानी धाम आदी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च व इष्टधाम इत्यादी अशी स्थळे आहेत जेथे कोणी संत राहत होते। त्यांनी तेथे आपली भक्ती साधना करून आपल्या भक्तिरूपी धनाचा संचय केला, शरीराचा त्याग करून आपल्या इष्टदेवाच्या लोकी निघून गेले। तत्पश्चात त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्या ठिकाणी कोणी मंदिर, कोणी मस्जिद, कोणी गुरुद्वारा, कोणी चर्च वा कोणी धर्मशाळा इत्यादी बनवले, जेणेकरून त्यांची आठवण राहील आणि आमच्यासारख्या तुच्छ प्राण्यांना प्रमाण मिळत राहील की आम्हाला देखील असेच कर्म केले पाहिजे जसे या महान आत्म्यांनी केले। ही सर्व धार्मिक स्थळे आम्हा सर्वांना हाच संदेश देतात की जशी भक्ती साधना या प्रसिद्ध संतांनी केलेली आहे तशीच आपणही करा। त्यासाठी आपण अशा प्रकारे साधना करणाऱ्या व सांगणाऱ्या संतांचा शोध घ्या व नंतर ते जसे सांगतील तसेच करा। नंतर मात्र अशा स्थानांचीच पूजा सुरू झाली की जी बिलकुल व्यर्थ आहे व शास्त्रांविरुद्ध आहे। ही सर्व स्थाने तर अशा एका स्थानासारखी आहेत की जेथे कोणा हलवायाने भट्टी लावून जिलेबी, लाडू इत्यादी पदार्थ बनवून स्वतः खाल्ले आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रांना खाऊ घालून निघून गेला। त्यानंतर त्या स्थानावर आता तो हलवाईही नाही आणि मिठाई देखील नाही। तेथे उरली आहे ती केवळ भट्टी। ती भट्टी आपणाला मिठाई बनवायला शिकवू शकत नाही आणि आपले पोट म्हणजे उदरही भरू शकत नाही। आता एखादा म्हणाला की चला बंधूंनो, तुम्हाला ती भट्टी दाखवून आणतो जेथे एका हलवायाने मिठाई बनवली होती, चला जाऊन येऊया। तेथे जाऊन भट्टी पण बघितली आणि 7 चक्करही मारून आले। काय तुम्हाला मिठाई मिळाली? तिथे तुम्हाला मिठाई बनवण्याची प्रक्रिया सांगणारा हलवाई भेटला का? यासाठी तुम्हाला तसाच हलवाई शोधावा लागेल जो अगोदर तुम्हाला मिठाई खाऊ घालेल आणि ती बनवण्याची पद्धत देखील सांगेल। त्यानंतर तो जे सांगेल फक्त तेच करावे, अन्य नाही। अगदी अशाच प्रकारे तीर्थस्थानांची पूजा न करता तशाच संतांचा शोध घ्या जे शास्त्रानुसार पूर्ण परमात्मा कबीर साहेबांची भक्ती करतात व सांगतात। मग जसे ते सांगतील केवळ तसेच करावे, आपल्या मनाप्रमाणे काहीही करू नये। सामवेद संख्या नंबर 1400 उतारचिक अध्याय नंबर 12 खंड नंबर 3 श्लोक नंबर 5 संत रामपालदास यांच्याद्वारे भाषांतर।
भद्रावस्त्रासमन्यावसानो महान कविर निर्वचनानी शंसन आवच्चस्व चंबोहो पूयमानो विचक्षणो जागृर्विर्देववितौ. मराठी. चतुर व्यक्तींनी आपल्या वचनांद्वारे पूर्ण परमात्मा म्हणजे पूर्ण ब्रह्म यांच्या पूजेचा सत्यमार्ग न दाखवता अमृताच्या स्थानावर अन्य उपासना जसे भूतपूजा, पितृपूजा, श्राद्ध घालणे, 3 गुणांची पूजा, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शंकर, तसेच ब्रह्मकालची पूजा, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च व तीर्थस्थानी जाणे, उपवासापर्यंतची उपासना, पोटरूपी जखमेतून निघणाऱ्या पूसमान घाणीचे आदरयुक्त आचमन करवीत असतात. त्याला परम सुखदायक पूर्ण ब्रह्म कबीर साहेब सहशरीर साधारण वेशभूषेमध्ये वस्त्र याचा अर्थ आहे वेशभूषा. संतांच्या भाषेत याला चोला देखील म्हटले जाते. जसे एखाद्या संतांनी शरीराचा त्याग केला तर म्हणतात महात्मा तर चोला म्हणजे शरीर सोडून गेले. सतलोकातील शरीरासारखे दुसरे तेजपुंज शरीर धारण करतात. सर्वसामान्य व्यक्तीसारखे जीवन जगून काही दिवस या संसारामध्ये राहतात. आपल्या शब्दसाखी यांच्या माध्यमातून सत्यज्ञानाचं वर्णन करतात. पूर्ण परमात्मा यांचे लपलेले वास्तविक सत्यज्ञान आणि भक्ती जागृत करतात. गीता अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 23. यह शास्त्राविधिम उत्सृज्य वर्तते कामकारतः न सहा सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. अनुवाद. जो पुरुष शास्त्रविधींचा त्याग करून आपल्या इच्छेने मनमाने आचरण करतो तो ना सिद्धीला प्राप्त होतो, ना परमगतीला आणि ना सुखालाही. गीता अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 16. न अति अश्नतः तु योगः अस्ति न च एकांतम अनश्नतः न च अति स्वप्नशीलस्य जागृतः न एव च अर्जुन. अनुवाद. हे अर्जुन, हा योग अर्थात भक्ती ना अति खाणाऱ्यांची किंवा काहीच न खाणाऱ्यांची, नाही एकांत स्थानी आसन लावून साधना करणाऱ्यांची, तसेच नाही खूप झोपणाऱ्यांची किंवा नाही नेहमी जागे राहणाऱ्या व्यक्तींची सिद्ध होते. पूजे देई धाम को शीश हलावे जो गरीबदास साची कहे हद काफिर है सो. कबीर गंगा काठे घर करे पीवे निर्मल नीर मुक्ति नहीं हरि नाम बिन सदगुरु कहे कबीर. कबीर तीर्थ कर कर जग मुआ उड़े पानी नहाय राम ही नाम ना जपा काल घसीटे जाय. गरीब पीतल ही का थाल है पीतल का लोटा जड़ मूरत को पूजते आवेगा टोटा. गरीब पीतल चमचा पूजिए जो थाल परोसे जड़ मूरत किस काम की मति रहो भरोसे. कबीर पर्वत पर्वत में फिरिया कारण अपने राम राम सरीखे जन मिले जिन सारे सब काम. 3. देवी देवता तसेच पितृपूजा निषेध. कोणत्याही प्रकारची पितृपूजा, श्राद्ध घालणे इत्यादी काहीही करायचे नाही. भगवान श्रीकृष्णजींनी देखील या पितरांची व भूतांची पूजा करण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे. गीताजी अध्याय नंबर 9 श्लोक नंबर 25 मध्ये म्हटले आहे की यांती देवव्रताः देवान पितृऋणयांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेज्याः मद्याजिनः अपि माम. अनुवाद. देवतांना पूजणारे देवतांना प्राप्त होतात, पितरांना पूजणारे पितरांना प्राप्त होतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझ्या मतानुसार पूजा करणारे भक्त माझ्याकडूनच लाभ प्राप्त करतात. बंदीछोड गरीबदासजी महाराज आणि कबीर साहेबजी महाराज देखील म्हणतात, गरीब भूत रमैसो भूत है देव रमैसो देव राम रमैसो राम है सुनो सकल सुरभेव. म्हणूनच त्या पूर्ण परमात्मा परमेश्वराची भक्ती करा ज्यामुळे पूर्ण मुक्ती मिळेल. ते परमात्मा पूर्ण ब्रह्म सत्पुरुष म्हणजे सत्कबीर आहेत. याचे प्रमाण गीतेच्या अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 46 मध्ये आहे. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धी विंदती मानवः. अनुवाद. ज्या परमेश्वरापासून समस्त प्राण्यांची उत्पत्ती झालेली आहे आणि ज्यांच्याद्वारे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांद्वारे पूजा करूनच मनुष्य परमसिद्धीला प्राप्त होतो. गीता अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. अनुवाद. हे भरतवंशोद्भव अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वरांच्याच शरणी जा
त्यांच्या कृपेने तू परमशांती व अविनाशी स्थानास प्राप्त होशील. सर्व भावाचे तात्पर्य असे आहे की कोणतीही अन्य पूजा न करता मन कर्म वचनाने एकाच परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे. गीता अध्याय नंबर 8 चा श्लोक नंबर 22. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतः स्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्. अनुवाद: हे पृथानंदन अर्जुन, संपूर्ण प्राणी ज्याच्या अंतर्गत आहे आणि ज्याच्याद्वारे हा संपूर्ण संसार व्याप्त आहे, तो परमपुरुष परमात्मा तर अनन्य भावे भक्ती केल्यानेच प्राप्त होणे संभव आहे. अनन्य भक्तीचे तात्पर्य असे आहे की एक परमेश्वर म्हणजे पूर्ण ब्रह्म यांची भक्ती करणे, दुसऱ्या देवी देवता म्हणजेच तीनही गुणांची म्हणजे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिव यांची नाही. गीताजी अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4. गीता अध्याय नंबर 15 चा श्लोक नंबर 1. ऊर्ध्वमूलम अधः शाखम अश्वत्थम प्राहुर अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यह तम वेद स वेदविद. अनुवाद: वरील बाजूस मुळे आणि खालील बाजूस फांद्या असलेला अविनाशी जो संसार रूपी विस्तृत पिंपळाचा वृक्ष आहे, ज्याचे छोटे छोटे विभाग म्हणजे शाखा, फांद्या व पाने असे म्हटले आहे, त्या संसार रूपी वृक्षाला जो अशा प्रकारे जाणतो तो पूर्ण ज्ञानी अर्थात तत्वदर्शी संत आहे. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 2. अधःच ऊर्ध्वं प्रसृताः तस्य शाखाः गुणप्रवृद्धाः विषयप्रवालाः अधःच मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधिनी मनुष्यलोके. अनुवाद: त्या वृक्षाची खाली आणि वर 3 गुणरूपी ब्रह्मा रजगुण, विष्णू सत्गुण, शिव तमगुण विस्तारलेल्या विकार, काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार रूपी अंकुर व फांद्याच म्हणजे ब्रह्मा विष्णू शिव जीवांना कर्मांमध्ये बांधणारी मुळे अर्थात मूळ कारण आहेत. तसेच मनुष्यलोक, स्वर्ग, नरक लोक पृथ्वी लोकात खाली म्हणजे 84 लक्ष योनींमध्ये आणि वर स्थित केलेले आहेत. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 3. न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते न अंतः न च आदिहि न च संप्रतिष्ठा अश्वत्थम एनम सुविरूढमूलम असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. अनुवाद: या रचनेची ना सुरुवात आहे ना शेवट आहे, ना तसे स्वरूप प्राप्त होते आणि येथे विचार काळात म्हणजेच माझ्याद्वारे दिल्या जात असणाऱ्या गीता ज्ञानाची पूर्ण माहिती मलाही नाही, कारण सर्व ब्रह्मांडांच्या रचनेचं स्थितीचे योग्य प्रकारे मलाही ज्ञान नाही. अशा चांगल्या प्रकारे स्थायी स्थिती असणाऱ्या मजबूत स्वरूपाच्या शुद्ध तत्वज्ञानरूपी दृढ शस्त्राने म्हणजेच निर्मल तत्वज्ञानाद्वारे छाटून अर्थात निरंजनच्या भक्तीला क्षणिक अर्थात क्षणभंगूर समजून. गीता अध्याय नंबर 15 चा श्लोक नंबर 4. ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निर्वतन्ति भूयः तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. अनुवाद: त्यानंतर त्या परमपद परमात्म्याचा शोध घेतला पाहिजे, ज्यांना प्राप्त झालेले मानव परतून या संसारामध्ये येत नाहीत आणि ज्यांच्यापासून अनादी काळापासून चालत आलेली ही सृष्टी विस्तारलेली आहे, त्या आदिपुरुष परमात्म्यास मी शरण आहे. अशा प्रकारे स्वतः भगवान श्रीकृष्णाने देवी देवतांचा राजा इंद्र याच्या पूजेचा देखील त्याग करून त्या परमात्म्याचीच भक्ती करण्याची प्रेरणा दिलेली होती, ज्यामुळे त्यांनी गोवर्धन पर्वत उचलून इंद्राच्या कोपापासून ब्रजवासियांचे रक्षण केले. गरीब इंद्र चढ़ा ब्रिज डुबोवन भीगा भीत न लेव इंद्र कढ़ाई होत जगत में पूजा खा गए देव. कबीर इस संसार को समझाऊं कई बार पूछ जो पकड़े भेड़ की उतरा चाहे पार. 4. गुरु आज्ञेचे पालन. गुरुदेवजींच्या आज्ञेशिवाय घरामध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक अनुष्ठान करू नये. जसे बंदी छोड आपल्या वाणीमध्ये म्हणतात की गुरुबिन यज्ञ हवन जो करही मिथ्या जावे कबहू नहीं फलही. कबीर गुरुबिन माला फेरते गुरुबिन देते दान गुरुबिन दोनों निष्फल है पूछो वेद पुराण. 5. माता मसानीची पूजा निषिद्ध. आपल्या शेतामध्ये बनवलेली समाधी किंवा कोणत्याही अन्य देवतांच्या समाधीची पूजा करायची नाही. समाधी कोणाचीही असो, अजिबात पूजा करायची नाही. इतर कोणत्याही उपासना करायच्या नाहीत, इथपर्यंत की 3 गुणांची म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश देखील पूजा करायची नाही. केवळ गुरुजींनी सांगितल्याप्रमाणेच करायचे आहे. गीता
अध्याय नंबर 7 चा श्लोक नंबर 15. न माम दुष्कृतिनः मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपरुज्ञानः आसुरम भावम आश्रिताः. अनुवाद: मायेद्वारे ज्यांचे ज्ञान हरण झालेले आहे असा असुर स्वभाव धारण केलेले मनुष्य, नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख माझी देखील पूजा करत नाहीत. अर्थात ते तीनही गुणांचीच म्हणजे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिव साधना करत राहतात. कबीर: माई मसानी शेड शीतला, भैरव भूत हनुमंत, परमात्मा उनसे दूर है जो इनको पूजंत. कबीर: 100 वर्ष तो गुरु की सेवा, एक दिन आन उपासी, वो अपराधी आत्मा परे काल की फासी, गुरु को तजय भजे जो आना, तापसुआ को फोकट ज्ञाना. 6. संकटमोचन कबीर साहेब आहेत. कर्म कष्ट म्हणजे संकट आल्यास कोणत्याही अन्य इष्टदेवतांची किंवा माता मसानी इत्यादींची पूजा कधीही करायची नाही. कोणत्याही शहाण्या किंवा ज्योतिषाकडे जायचे नाही. केवळ बंदीछोड कबीर साहेबांची पूजा करायची आहे, जे सर्व दुःखांचे हरण करणारे संकटमोचक आहेत. सामवेद संख्या नंबर 822, उतारचिक अध्याय 3, खंड नंबर 5, श्लोक नंबर 8. संत रामपाल दास यांच्याद्वारे भाषांतर. मनीषिभिः पवते पूर्व्यः कविर्नुर्भिर्यतः परिकोशाम असिष्यतत् त्रितस्य नाम जनयन् मधु क्षरनिन्द्रस्य वायुम सख्याय वर्धयन्. कबीर: साथी हमारे चले गए, हम भी चालन हार, कोए कागज में बाकी रह रही, ताते लगी है वार. कबीर: देह पड़ी तो क्या हुआ, झूठा सभी पटीट, पक्षी उड़ा आकाश को, चलता कर गया बीट.